नमस्ते। आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, याच पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्याकडे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून एक मागणी करण्यात आली आहे आणि ती मागणी अशा प्रकारची आहे की राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे। त्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना 1500 रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने घेतलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवरती या राज्यामध्ये तृतीयपंथीयांची सुद्धा संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि या तृतीयपंथीयांना सुद्धा या योजनेमध्ये समाविष्ट करावं अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केलेली आहे। त्याचं कारण असं आहे, तृतीयपंथी हे रोजगाराच्या शोधामध्ये दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या लढवून रस्त्यावरती थांबून वेगवेगळ्या प्रकारचा फंडा वापरून त्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी सर्वसामान्य जनतेकडून त्या ठिकाणी पैशाची मागणी करताना दिसत असतात। त्यामुळे त्यांच्या हाताला काम मिळावं आणि या माझ्या तृतीय बांधवांना या राज्य सरकारनं या माझी लाडकी बहीण योजनेमध्ये समाविष्ट करावं अशा प्रकारची मागणी आम्ही राज्य सरकारकडे केलेली आहे। तर राज्य सरकारनं जर अजितदादा पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांनी जर तात्काळ तृतीयपंथीयांची या योजनेमध्ये समाविष्ट केलं नाही तर तृतीयपंथीय बांधवांना राज्यामध्ये बरोबर घेऊन या योजनेमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून तीव्र स्वरूपात आंदोलन छेडलं जाईल, याची नोंद राज्य सरकारनं घ्यावी। धन्यवाद।